आज आपण नवी मुंबई येथून बाळाच्या पाचवीची पूजा पाहत आहोत। बाळाच्या पाचवीच्या पूजेसाठी काय काय साहित्य लागणार आहे ते आपण बघणार आहोत। त्याच्यामध्ये या वाटीमध्ये हिंग आहे आणि हे सोप वगैरे आहे। ही सगळी पूजा करणार। इथे आपण वही मांडलेली आहे, ती बाळाचं भविष्य सांगून जात असते सटवी, त्याच्यासाठी ती वही आणि पेन मांडलेला आहे। तसेच ह्या बळीराण्या मांडलेल्या आहे, 3 उशाला आणि 2 ह्या पायथ्याला ठेवणार आहोत। नंतर त्याची पूजा करणार आहोत। पानाचा विडा ठेवणार आहोत। त्याच्यासाठी साहित्य लागणार 1 पाटा आणि त्याच्यावर ठेवलेलं हे पूजेचं साहित्य। त्याच्यामध्ये आहे एखंड, मुरड शेंग, बदाम, सुपारी आणि सागरगोटा, पुन्हा जायफळ, मायफळ, हळकुंड, खारीक आणि खोबरं। तसेच बाळाचे वाळे व आजच्या दिवशी हाताने टोपी शिवावं लागते बाळाला ती। तसेच असे दिवे व नैवेद्य सर्व घ्यायचं आणि ती पूजा आपण आता करणार आहोत। ज्योतीची पूजा सुद्धा आज करतात आणि ती बाळाच्या गळ्यात बांधतात। ज्योतीच्या पूजेचं खूप महत्त्व आहे बाळाच्या गळ्यात बांधण्यासाठी। आता आपण पूजा करणार आहोत, ते आपण बघू शकता। असे नैवेद्य ठेवणार आपण। त्याच्यावर दिवे ठेवून तेलवात टाकून दिवे लावणार। आता दिवे प्रज्वलित करून आपल्याला पूजेला सुरुवात करायची आहे। ज्योती ठेवलेली आहे पाट्यावर, त्याची पूजा आपण केलेली आहे। ती ज्योती उद्या सकाळी बाळाच्या गळ्यात बांधणार आहेत। काही भागामध्ये ही पूजा सुपामध्ये सटवाई काढून करतात आणि काही भागामध्ये पाटा आणि वरवंटा ठेवून करतात। ज्या भागामध्ये जशी पद्धत असेल त्या पद्धतीने ही पूजा केली जाते। ही पूजा करणे अत्यंत महत्त्वाचे असते, कारण या दिवशी सटवाई येऊन बाळाला आरोग्य, समृद्धी, विद्या, त्याचं भविष्य सगळं काही लिहून जाते। म्हणून या दिवसाला अत्यंत महत्त्व आहे। आता आपण हळदीमध्ये पिवळं केलेली दोरी तिथे ठेवलेली आहे।
हे सुंठ त्याला आणि नाडा पाणी, त्याला नाडापुडी असे म्हणतात. त्याला नाडापुडी आणि हे हिंगाचं पाणी ठेवलेलं आहे. हिंगाचं पाणी बाळाला लावा. ते बाळांशोप आहेत एका वाटीमध्ये. अशा प्रकारे सर्व पूजा मांडून झालेली आहे. आणि आता बाळाची आई बाळाला जवळ घेऊन पूजा करणार. बेबी फुलं गेली तर माझ्या जवळच्या. आपल्या घरामध्ये एक लहान आणखी बेबी असल्यामुळे थोडं तुम्हाला मध्ये मध्ये आवाज ऐकायला येईल.